राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता. राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कर्मचारी आंदोलन करणार. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही होऊ शकतो निर्णय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी बजेटवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री फडणवीस देणार उत्तर. विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावण्यात येणार. ओव्हर स्पीड अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असल्यास त्याची पूर्वसूचना देता येणार. EMI पुन्हा वाढण्याची शक्यता. महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात 0.25% वाढ करण्याचा रिझर्व्ह बँक घेऊ शकतो निर्णय. शिष्यवृत्त्यांवर डल्ला मारणाऱ्या महाविद्यालयांना बसणार दणका. हायकोर्टानं बजावली राज्य सरकारला नोटीस. महानंदाचा कारभार राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे सोपवणार असल्याची दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विधान परिषद घोषणा. कर्मचारी कपात करण्याचा NDDBनं दिला सल्ला. नऊ ते 14 वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत घोषणा. आणि गोंदियातील यादव चौक परिसरात मुलावर मोकाट डुकराचा हल्ला. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी.